नमस्कार. पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्री कुशीत वसलेलं हे चरणगाव येथे आहे एक असं प्राचीन श्री हनुमान मंदिर जे फक्त धार्मिक स्थळ नाही तर गावकऱ्यांच्या समर्पणाचं, मेहनतीचं आणि एकतेचं जिवंत प्रतीक आहे. आजही आठवतं बैलगाडीतून आलेले सागाचे लाकूड, पाठीवर वाहून आणलेले दगड आणि कोणतीही यंत्रसामग्री नसताना गावकऱ्यांनी आपल्या हाताने उभं केलेले हे मंदिर. त्या काळात हातानं कोरलेली नक्षीकामं इतकी सुंदर आहेत की आज ही पाहणाऱ्यांची नजर थबकते. आजकालच्या डिजिटल युगामध्ये सगळं काही एका क्लिकवर मिळतं, पण त्या काळातली ही रचना बघून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. कारण यातून शिकायला मिळतं तंत्रज्ञानापेक्षा जास्त मोठं असतं मनातलं श्रद्धेचं बळ. मंदिरातून बाहेर येताच श्री आई निनादेवीचं मंदिर दिसतं. त्यामागे हिरवागार डोंगराचं निसर्ग दृश्य पाहायला मिळतं आणि खाली पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, गावाकडे नजर वळली तर प्राथमिक आरोग्य केंद्र. हे सगळं म्हणजे गावाच्या प्रगतीचा पाया आहे. शिक्षण, आरोग्य आणि संस्कृतीचा संगम आहे. कारण मंदिर फक्त देवासाठी नाही, ते असतं गावासाठी, समाजासाठी, प्रेरणास्थान बनण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.